मित्रांनो, अखेर सरकारच्या 2 दिवस कचाट्यातनं पळत असलेल्या चोराचा लागला अखेर आज शोध. नमस्कार मित्रांनो, मी मारी डाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आपल्या गावराई गणपती बसल्या करंजन कापणे चालले होते चोरीला, पण आईचा संशय होता फक्त माझ्यावर की एकदा सापडलं मी त्याला खातानी लाडू, तर तिने आणला होता मला फिकून जाडू. नक्कीच म्हणलो आज चोर कोण आहे मला पण शोधायला लागेल, म्हणून कॅमेरा केला एका जागी स्थित. मग म्हणलं नक्की आज चोर कोण आहे देखेंगे अभी मजा आएगा ना भिडो. नेमका चोर मला कॅमेऱ्याच्या कैद मध्ये सापडला. चोराला पाहून माई मुलगी तळमस्तकाची आग पायात गेली. म्हणजे चोराला थोडा वळ पण तिथोच. पण जाऊ दे म्हणलो, चोर बी लावतोय खाण्या एकदम जोर. तितक्यात चोराने मुलगी माईकडे रागात नजर मारली. मी बी आपल्या चोराला गेला सरकारच्या स्वाधीन आणि निघालो घराबाहेर आल्याच आप्पा शेड मला म्हटलं मीटरची उलटा पालट करताना नजरच पडलं. त्यांना कारण विचारताच त्यांनी मला सांगितलं आपल्या मावशीबाईंनी अक्षय भाऊच्या दुकानाची तोडली वायर. मी बी म्हणलं अक्षय भाऊ पक्का झाला असं फायर, पण अक्षय भाऊ नुसतं डोकं ठोकून घेत होता. डोकं ठोकून पाडला होता पक्का सूम. पाहिला मोका निघाला मावशीबाईवर टाकायला ठोका. मावशीबाईंनी त्याला येत असल्याचं बघितलं शनी मावशीबाईंनी ठोकली न धूम. अक्षय भाऊ जागेवर पडलं रावसू. तितक्यात बिनकामी डाग्याने फोन करून मला मुन्ना भाऊच्या गॅरेजवर बोलावलं. गाडी चालू नव्हत असल्याचं मला त्यांनी सांगितलं. मी तर आजच्या गाडीला खर्च करून वैतागलो होतो. त्या सागरने मला नको केलं होतं. गाड्या चालवित होतो आणि खर्च लावतो मला करायला. मला करतील कर्ज बाजाराने लास्टला लावतील घ्यायला फाशी. तेवढ्यात मुन्ना भाऊ दिसला. मुन्ना भाऊ पहिलाच आदाबलेला होता काम करून. म्हणलं माझ्या गाडीला लावतो का नाही हातभार. तितक्यात मुन्ना भाऊने त्याच्या सेवकाला आवाज दिला व माझी गाडी तातडीने चालू करून देण्याचा आदेश दिला. सेवक बी मोठ्या आत्ताच मर्डर करून पुरावे नष्ट करण्याच्या बेतावर मला दिसत होता. मी बी त्याला बघताच आणि घाबरलो. मी बी आपलं त्याला तिथंच म्हणलो भाऊ मला माझी गाडी दे करून एकदम नीट. मी बी आपलं माझं मन करतो रिटर्न निघतो आपलं येत नीट. तितक्यात भाऊ म्हणला अभी मेरे को समझ में आया इसका एक्चुअली प्रॉब्लम क्या है. तितक्यात भाऊने बी काढला गाडीचा चेंडू आणि खोलला त्याचा मेंदू खोलल्याच मला सांगितलं मेंदूचा कोणता गेलाय पार्ट. म्हणलं आता तर नाही आपल्याकडे पैक. म्हणलं असं 20-30 रुपयाला. म्हणलं तेवढं पार करू थोडं पार ऍडजस्ट. पण आणि गाला 120 रुपयाला. म्हणलं येतं मोठी मूर्तीला आणि कीर्तिमान झाली. अक्षरशः मी लावलं डोक्याला हात आणि बसलो गाडी कपात. सागर भाऊला जोडलं मी माझा हात आणि निघालो दुकानाबाहेर एकदम सुमाट. मंडळी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर आपले मिनी ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या झिंगाट झटका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.